बातमी आहे म्हाडा भूखंड घोटाळ्यासंदर्भातली। म्हाडा भूखंड घोटाळ्यात गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली। प्रसिद्ध बिल्डर दीपक करमचंदानी अटकेत आहे। बनावट नकाशे, खोटे शिक्के, सह्यांद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। 4000 चौरस मीटर नियम टाळून भूखंडांचे तुकडे केल्याचा आरोप आहे। 439 जणांना आतापर्यंत नोटीस बजावण्यात आलाय। अनेक बडे बिल्डर तपासाच्या रडारवर आहे। महसूल, भूमी अभिलेख आणि नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे। एसआयटी आणि गुन्हे शाखेचा संयुक्त तपास सुरू आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, म्हाडा भूखंड घोटाळ्यात एका मोठ्या बिल्डरला अटक झालेली आहे, काय अधिक माहिती? प्रणिता, मागच्या काही दिवसांपासून हा भूखंड घोटाळा नाशिकमध्ये गाजतोय। आतापर्यंत अनेक बांधकाम व्यावसायिकांना नाशिक पोलिसांनी या सगळ्या संदर्भात नोटीस पाठवलेली आहे। काही लोकांना अटक केलेली आहे, काही लोकांवरती कारवाई केलेली आहे। आता आणखीन एकदा एका बड्या बिल्डरला नाशिकमधून या सगळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। खरं तर 1 एकरच्या वरती जर बांधकाम असेल तर त्यातले 20% जे घर आहेत ते म्हाडाला हस्तांतरित करायचं असं नियम आहे। पण 1 एकरचं वरती बांधकाम असताना सुद्धा 1 एकरपेक्षा कमी हे बांधकाम दाखवून हा संपूर्ण जो आहे तो घोटाळा केलेला आहे। खरं तर या सगळ्या संदर्भात मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका एसआयटीची सुद्धा स्थापना केली होती चौकशी करण्यासाठी, आणि तेच चौकशी जी आहे आता मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये सुरू आहे। आणि त्याच चौकशीमध्ये अनेक बिल्डरवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि आज एक मोठी कारवाई म्हणजे नाशिकमध्ये एका बडा बिल्डरला या सगळ्या प्रकरणी अटक केल्याचं बघायला मिळत आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर आणखी काही मोठे बिल्डर या तपासाच्या रडारवर असल्याचं कळतंय। म्हाडा भूखंड घोटाळ्यात गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली। आतापर्यंत अनेक बिल्डरांना नोटीस बजावण्यात आली होती, मात्र आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झालेली आहे।